तर अशा प्रकारे मी झालेली आहे रेडी. मी चालली आहे बॉम्बेला माझ्या बहिणीला भेटायला. माझी मुलगी तिच्याकडे गेली होती ना, तर तिला आणायला. तर भेटू आपण तिथे सगळेजण. तोपर्यंत मी माझं घर सगळं मस्तपैकी आवरलेलं आहे. सगळं झालेलं आहे मस्तपैकी क्लीन क्लॉन. तर माझी कामवाली येईल आणि पटापट सगळी कामं करेल. तर आपण भेटू तिकडे माझ्या बहिणीवर. आणि मी बॉम्बेला गेली होती माझ्या तोंडाचं मेकओव्हर करायला. आणि ऑफकोर्स माझी बहीण तर सोबत असलीच पाहिजे मला दिलासा द्यायला. तर मी गेली होती तिकडे माझ्या आयब्रोज करायला. तर म्हणजे ते मायक्रो ब्लेंडिंग, नॉट टॅटू. खूप छान तिने माझे असे केले. मला वाटलं खूप पेन होईल, पण अजिबात मला पेन नाही झालं. तुम्ही माझ्या त्या चेहऱ्यावर बघतच असाल. बघा, मला अजिबात पेन होत नाही आहे. इतकं छान पद्धतीने तिने केलं आहे. आणि बघा दोन्ही साईडला. माझी बहीण आणि मी खूप घाबरलो होतो, म्हणून मी तिला बोलली होती तू पण ये, म्हणजे मी करेल. आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी थोडा वेळ रील वगैरे काढल्या. टपरीवरची कॉफी पियालो. मस्त थोडंसं टाईमपास केला. हॅलो. आणि मग आलो. आम्ही गेलो होतो आयब्रो करायला. बघा माझे आयब्रो कशा दिसत आहेत. चांगली दिसते का? हो. तर आम्ही आता आलो ना, तर आम्हाला खूप उशीर झाला. त्याच्यामुळे मग मी ना दुपारी जेवली नव्हती. आता मी घेतले पोहे बनवायला. हे बघा, खूप सारे पोहे पूर्ण फॅमिलीसाठी. खूपच उशीर झाला मला. तर तुम्ही सांगा मला की माझे आयब्रो कसे झालेले आहेत. बाहेर पाऊस आणि मका, काय मस्त मज्जा येते. खूप मस्ती करतात. बाहेर पाऊस आणि हा मका, वाव मज्जा येते. पोहे आणि आता चहा, वा वा वा, काय मस्त मज्जा येते. खूप चहाची तळप लागले. तर मस्तपैकी चहा पिणार आणि मग जरा शांत बसणार.